स्वतः कधीही शाळेत न गेलेल्या हरेकला हजब्बा यांनी संत्री विकणारा म्हणून सुरुवात केली आणि आता शिक्षणाचा नायक म्हणून त्यांचे कौतुक केले जाते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून एका अनवाणी पायाच्या हजब्बाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक संत्री विक्री करणारा साधा माणूस पद्मश्री कसा झाला? तर कोण आहेत हे हरेकला हजब्बा आणि कसा आहे त्यांचा खडतर आणि प्रेरणादायी जीवन प्रवास? हरेकला हजब्बा यांचा जन्म अत्यंत माफक आर्थिक परिस्थिती असलेल्या मुस्लिम कुटुंबात मंगलोर, कर्नाटकमध्ये झाला. कौटुंबिक खर्चात हातभार लावण्यासाठी त्यांनी लहान वयातच शाळा सोडली होती. त्यांना कोणतेही औपचारिक शिक्षण मिळाले नाही. त्यांचा 1977 पासून संत्री विक्रीचा व्यवसाय होता. 17 जून 2000 तो एक शनिवार होता. हरेकला हजब्बांना ही तारीख अत्यंत कृतज्ञतेने आठवते. एका परदेशी पर्यटकाने त्यांना इंग्रजीत संत्र्याची किंमत विचारली तेव्हा काय बोलावे हे त्यांना समजले नाही. या घटनेने त्यांना लाजिरवाणे वाटले आणि शिक्षणाच्या महत्त्वाची तीव्र जाणीव झाली. त्या दिवशी शाळेपासून वंचित असलेल्या आपल्या गावात शाळा बांधण्याची शपथ त्यांनी घेतली. आता संत्री विक्रीतून बचत ती किती होणार? पण ध्येय स्पष्ट आणि पक्क होतं, पुढच्या पिढीला इंग्रजी साक्षर करण्याचं. 150 रुपये रोजची कमाई आणि जवळपास 20 वर्षांच्या बचतीतून त्यांनी आपल्या न्यू पडापू या गावी एक छोटी शाळा मदरशामध्ये सुरू केली. शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला केवळ 26 विद्यार्थी होते, पण आता इथे 10वी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे आणि तब्बल 175 मुलं या शाळेत शिक्षण घेतात. आज सरकारी मदत आणि खाजगी व्यक्तींच्या देणग्यांमुळे वाढलेली शाळा हजब्बा शाळा म्हणून ओळखली जाते आणि हजब्बांना प्रेमाने अक्षर संत म्हणून ओळखतात. त्यांच्या याच समाजकार्यावर हरेकला हजब्बाची जीवनकथा हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. CNN, IBN आणि रिलायन्स फाउंडेशन यांचा रिअल हिरोज तर कर्नाटक सरकारचा राज्योत्सव प्रशस्ती हे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. स्वतःची तुलनेने विपरीत परिस्थिती असूनही मूळ गावातील शिक्षणासाठी केलेल्या विलक्षण योगदानामुळे 2020 मध्ये त्यांना भारतातील 4था सर्वोच्च नागरी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. हजब्बा नेहमी म्हणतात, कोणतीही अशक्य गोष्ट एखाद्या आव्हानापासूनच सुरू होते, खडतर प्रवास मागते. हे तुमचं आयुष्य आहे, आता तुमचीच वेळ आहे. उद्या करू अशी कोणतीही गोष्ट जगात नाही. आजचा दिवस तुमचाच आहे.